नमस्कार. शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पाचव्या टप्प्यातील मतदान उरकलं आणि महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांचा निकाल मतपेटीमध्ये बंद झाला. कुठल्या जागेवरून कोण निवडून येणार याचे अंदाज बांधले जाऊ लागले. अर्थात हे सगळे अंदाजच असतात. अंतिम जे काय होणार ते निकालानंतर समोर येईल. त्यात शरद पवारांनी महाराष्ट्र विकास आघाडीला म्हणजे महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज लावत महायुतीच्या छातीत धडकी भरवली आहे. पण यातल्या तुतारीच्या जागा नेमके किती येतील, किती जागावर तुतारी आघाडीवर राहील, गुलाल उधळेल याच्यावर बोलणं मात्र त्यांनी टाळलेलं होतं. म्हणूनच महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर शरद पवारांच्या तुतारीचे उमेदवार ज्या 10 जागावर रेसमध्ये होते त्यातल्या किती जागा निवडून येतील, शरद पवारांचं राजकीय भविष्य ठरवणाऱ्या लोकसभेच्या या निकालात तुतारीचे किती खासदार जातील दिल्लीला याचाच अंदाज आज आम्ही देत आहोत. अर्थात हे अंदाज आमचे नाहीत, राजकीय तज्ज्ञांचे अंदाज आहेत, हे लक्षात घ्या. चला, राष्ट्रवादी शरद पवार गटाने लढवलेल्या 10 जागांपैकी प्रत्येक जागांचा आपण आढावा घेऊया. पहिला मतदारसंघ येतो तो अर्थात बारामतीचा. एकट्या राज्यातच नाही तर पुऱ्या देशाचं लक्ष बारामतीत काय होणार इकडे लागलं आहे. आता कारणही तसंच होतं, पवार विरुद्ध पवार अशी लढत. अजितदादांनी बंड करून बहीण सुप्रियाच्या विरोधात आपल्या पत्नी सुनेत्रा उमार यांना मैदानात उतरवले. सुप्रियाताईंची पॉलिटिकल व्हॅल्यू, शरद पवारांच्या बाजूने असणारं सहानुभूतीचं वारं आणि अजितदादांच्या विरोधात गेलेली स्थानिक समीकरणं यामुळे ताई तुतारी वाजवणार हे फिक्स होतं. मात्र शेवटच्या काही दिवसात नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अजितदादांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला. यावरून मतदान फिरलं अशी चर्चा देखील सुरू झाली. पण या अटीतटीच्या लढतीत सुप्रियाताई निसटता का होईना विजय मिळवतील असा अंदाज आता सर्व राजकीय नेते विश्लेषक करतायत. आता दुसरा मतदारसंघ आहे तो साताऱ्याचा. साताऱ्याचा मतदारसंघ म्हणजे विशेष तसा चर्चेचा. बारामतीनंतरचा शरद पवारांचा हक्काचा बालेकिल्ला कुठे असेल तो साताऱ्याचा. इथं परिस्थिती मात्र बिकट होती. जनमत पवारांच्या बाजूनं होतं, पण लोकसभेच्या रिंगणात उतरवावं असा एकही चेहरा पवार यांना सापडत नव्हता. बरीचशी चाचपणी झाल्यानंतर अखेर शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. विरोधात उदयनराजे असले तरी यंदाच्या निवडणुकीत हक्काची मतं वगळता म्हणावी अशी त्यांची क्रेज नव्हती. त्यामुळं प्रचारापासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत शशिकांत शिंदे यांच्या नावाची मतदारसंघात चर्चा सुरू राहिली. शरद पवार यांच्या प्रत्येक वाईट काळात साथ देणारा हा सातारा यंदाही शशिकांत शिंदे यांना लोकसभेवर पाठवेल असा एकूण अंदाज आहे. तिसरा मतदारसंघ आहे तो माढ्याचा, बहुचर्चित मतदारसंघ आणि मोठ्या प्रतिष्ठेचाही मतदारसंघ. माढ्याचा तिढा हा सर्वात जास्त ड्रॅमॅटिक ठरला. इथंही भारतीय जनता पक्षाकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट रिपीट केल्यानंतरही पवारांना इथून उमेदवार सापडत नव्हता. महादेव जानकरांना पाठिंबा देण्याचा डाव त्यांनी टाकून पाहिला, पण त्यात त्यांना काही यश आलं नाही. जानकर महायुतीकडे गेले. याच दरम्यान अगदी अनपेक्षितपणे महायुतीत नाराज असलेल्या आणि लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हातात तुतारी देत शरद पवार यांनी मोठं राजकारण केलं. मोहिते पाटील यांनी उडवून दिलेला प्रचाराचा धुराळा आणि शरद पवार यांनी घेतलेल्या एकामागून एक सभा यामुळं मोहिते पाटील इथल्या लढतीत प्लसमध्ये राहिले. उत्तमराव जानकर, सुशीलकुमार शिंदे यांना सोबत घेत मोहिते पाटलांनी इथलं जातीय समीकरण देखील आपल्या बाजूने ओळख करून घेतलं. भारतीय जनता पक्षाने इथं जोर लावला. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई झाली आणि यातून मोकळे होण्यासाठी चेअरमन अभिजित पाटील यांच्या मुसक्या आवळल्या. जेवढं काही नैतिक अनैतिक करता येईल ते सगळं भाजपानं या मतदारसंघात केलं आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणून माढ्यात 4 जूनला तुतारीचाच आवाज येईल असं स्थानिकांचं म्हणणं आहे. वेगवेगळ्या कारवाईच्या भीतीनं हे सगळे नेते कमळाबाईच्या घरात घुसले. अभिजित पाटील यांची कोंडी करून जे काही राजकारण करायचं ते केलं, झालं. कारखान्याच्या सभासदांना हे राजकारण पटलं नाही पटलं. आता गंमत पहा,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर येणार होते, त्यावेळे त्या जो चिटबॉय असतो त्यांनी कारखान्याच्या सभासदांना फोन करायचा सपाटा धावला. अहो, सभेला गर्दी जमवण्यासाठी हे फोन आवश्यक देखील होतं. आता यावेळी फडणवीस कारखान्यावर येणारच हे ऐकल्यावर कारखान्याच्या सभासदांनी थेट शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या. अशा ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाल्या. यामुळं भारतीय जनता पक्षाने केलेले हे अनैतिक प्रयत्न किती विफल झाले आहेत, नेत्यांना अडचणीत आणून केलेले उद्योग लोकांना किती पटले आहेत हे समोर आले. मग भाजपच्या मोठ्या नेत्यांना शिव्या घालणारे कारखान्याचे सभासद कोणाला मतदान करतील हे काही वेगळे सांगायची गरज नाही. अर्थात इथं मोहिते पाटील यांची तुतारी वाजणार, नुसती वाजणार नाही तर जोरदार वाजणार. कारस्थानी मंडळीच्या कानाचे पडदे नक्की फाटणार. आता चौथा मतदारसंघ आहे तो शिरूरचा. या शिरूर मतदारसंघाबाबत ही भरपूर चर्चा झालेली आहे. घड्याळ विरुद्ध तुतारी अशा लढतीत अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात ही चांगली चुरस झाली. चुरस जरी चांगली झाली असली तरी दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते पाटील आणि स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हणावं असं आढळरावाचं काम केलं नाही, अशी चर्चा संपूर्ण मतदारसंघात होती. शेवटच्या दिवसात अमोल कोल्हे यांनी केलेला वादळी प्रचार आणि त्याला शरद पवारांची मिळालेली जोड यामुळे अमोल कोल्हे यांच्या तुतारीचं पारडं शिरूरमध्ये सध्या तरी जड असल्याचं दिसतंय. आता पाचवा मतदारसंघ आपण पाहू तो दक्षिण नगरचा. दक्षिण नगरच्या मधली निवडणूक देखील विखे आणि लंके यांच्या चर्चेची ठरली. निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील अशी काट्याने काटा काढावा अशी झालेली रंगतदार लढत. पैसे वाटण्यावरून इथे बोगस मतदानापर्यंत अनेक घटना घडल्या. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असं या निवडणुकीला स्वरूप आणलं गेलं. निलेश लंके यांनी आधीच स्वतःला सेफ केलं, कारण या प्रकाराचं स्वरूप त्यांनी दिलं होतं. विखे यांना पक्षांतर्गत सहन करावा लागलेला नाराजीचा फटका, लंकेवर केलेलं पण विखेवर बुमरँग झालेलं अजितदादांचं स्टेटमेंट, या सगळ्यामुळं निलेश लंके नगरमध्ये तुतारी वाजवतीलच याची खात्री अनेकांना वाटते आहे. आता सहावा मतदारसंघ बीड. बीड मतदारसंघ तर यावेळेला विविध कारणाने गाजला. निवडणूक विविध कारणाने गाजली. अत्यंत हाय व्होल्टेज ठरलेल्या या मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग अप्पा सोनवणे यांच्यात घासून लढत झाली आहे. बोगस मतदानाचा अनेक घटना, आरोप, निवडणूक नियमाचं केलेलं उल्लंघन आणि अनपेक्षितपणे वाढलेला मतदानाचा आकडा यामुळे इथं काहीतरी शिस्त आहे असा संशय घेतला जातोय. बजरंग बाप्पांनी तर फेरमतदानाचीच मागणी इथं केलेली आहे. त्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशा जातीय ध्रुवीकरणातून झालेल्या या निवडणुकीत बजरंग बाप्पा यांचं पारडं शेवटपर्यंत जडच दिसलं. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी बालेकिल्ल्यातच तुतारी वाजणं ही धोक्याची घंटाही वाजल्यासारखं ठरू शकतं. आता राज्यातील शेवटच्या म्हणजे पाचव्या टप्प्यात पार पडलेला पुढचा मतदारसंघ आहे तो भिवंडी. भिवंडी मतदारसंघातील मुख्य लढत शरद पवार गटाकडून बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे विरुद्ध भाजपकडून स्टँडिंग आमदार कपिल पाटील यांच्यात ही म्हणजे खरं प्रमुख लढत या दोघांमध्ये झाली. पाटील यांच्या विरोधात असणारी अँटी इन्कम्बन्सी, 2 टर्म निवडून देऊन ही तसाच जिवंत असलेला पाण्याचा प्रश्न, त्यामुळं जनतेला बदल हवा होता. लोक तसे बोलतही होते. हेच जनमानस ओळखून शरद पवार यांनी इथनं बाळ्या मामा यांना मैदानात उतरवलं. भिवंडीमध्ये कागदावर महायुतीची ताकद जास्त दिसत तरी असली तरी ग्राउंडवर मात्र महाविकास आघाडी एक दिलाने काम करत होती. तुतारीचीच हवा होती. मणी आणि मसल पॉवर, सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध आणि शरद पवारांच्या बाजूने असणारं वारं याचा अचूक अंदाज घेतला तर बाळ्या मामा भिवंडी गाजवणार असं इथलं वातावरण आहे. आता उरले ते 3 उमेदवार. रावेरमधून रक्षा खडसे यांच्या विरोधात शरद पवार यांनी राजकारणात अगदीच नवख्या असणाऱ्या श्रीराम पवार यांना उमेदवारी दिली. नाथाभाऊंनी पवारांची साथ पुन्हा एकदा म्हणजे पवारांची साथ सोडत पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केला. जळगाव आणि रावेरमधील राष्ट्रवादीची ताकद त्यामुळे कमी झाली. श्रीराम पवार यांनी कडवी झुंज दिली असली तरी देखील रक्षा खडसे यांचं पारडं इथं मजबूत आहे.
याबरोबरच दिंडोरीमध्ये देखील भाजपाच्या भारती पवार आणि शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांच्यात जी लढत झाली, शेतीच्या मुद्द्यापासून कामधंद्यापर्यंत असे प्रत्येक प्रश्नावर दिंडोरीची जागा लढली गेली. पण महाविकास आघाडीचा म्हणावा तसा जोर न लागल्यामुळं आणि भाजपाचा इथं बालेकिल्ला असल्यामुळं भारती पवार इथं तुतारीला ओव्हरटेक करतील. आता पाहूयात शेवटचा मतदारसंघ आणि तो म्हणजे वर्ध्याचा. विदर्भातल्या शरद पवार यांच्या या एकमेव जागेवर भारतीय जनता पक्षाकडून रामदास तडस विरुद्ध तुतारीकडून अमर काळे यांच्यात लढत झाली. भाजपचा हा मागील 2 टर्मपासून अभेद्य बालेकिल्ला असल्यामुळं इथं महायुतीनं चांगला जोर लावलेला होता. पण रामदास तडस हे तुतारीला वर्ध्यातून वरचढ राहतील असं एकंदरीत चित्र दिसतंय. तर अशा प्रकारे एकूण 10 जागांपैकी तब्बल 7 जागावर तुतारीचा आवाज घुमू शकतो. इथं 10 जागांपैकी 7 जागावर तुतारीच वाजू शकते. अर्थात हा आकडा खालीवर होऊही शकतो, पण पक्षफुटीनंतर हा विजय शरद पवारांना राजकारणात जिवंत ठेवणारा आणि नवीन उभारी घेऊन देणारा नक्की ठरू शकतो. महाराष्ट्रात तुतारीचा आवाज किती मतदारसंघात घुमेल, तुमचा अंदाज काय सांगतो? आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा प्लीज. बेल आयकॉन क्लिक करा. जाता जाता एक लाईक अवश्य करा. तुम्हाला जे हवं ते देण्याचा आमचा प्रयत्न आहेच, तेच देत राहू. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.